900 वर्षांपूर्वीची ही अतिशय पवित्र भक्तिभावाने भरलेली कथा आहे। दंडकारण्याच्या दक्षिणेस वसलेले सुंदर सोन्नलगी हे गाव, प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी एका गंधर्वाच्या शापामुळे शापित झाली होती। येथे नेहमी प्रचंड ऊन आणि दुष्काळ असायचा, जणू भूमीच वेदनेने करपत होती। अशा या दुःखमय शापित भूमीला तारण्यासाठी स्वतः भगवान शंकरांनी अवतार घेतला। अद्वितीय शिवयोगी योगीराज 68,000 वचनांचे अमूल्य रचनाकार, लोकांची अहर्निश सेवा करणारे महान तपस्वी, ज्यांची अनुभूती आजही भक्तांच्या हृदयात जागृत आहे, अशा योगीराज श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या जीवनाचे हे पावन हृदयस्पर्शी ही कथा। सोन्नलगीजवळील माचनूर येथे श्री रेवणसिद्धेश्वर महाराज गहन ध्यानात लीन झाले होते। अचानक त्यांच्या अंतःकरणात एक दिव्य स्पंदन उमटले। ते तत्क्षणी उठले आणि आपल्या शिष्यांना आज्ञा दिली, पालखी सोन्नलगीकडे वळवा। जणू काही परमेश्वराचीच आज्ञा त्यांना मिळाली होती। सोन्नलगीत पोहोचताच ते थेट मुद्देगौडा आणि सुग्गव्वा यांच्या घराकडे गेले। त्यांनी सुग्गव्वांच्या उदरास वंदन करून भाकीत केले, लवकरच तुझ्या पोटी महादेवांचा अंश उतरेल, तो लोकहिताचे कार्य करेल। 60 वर्षांच्या वयात असलेल्या सुग्गव्वांना हे ऐकून आश्चर्य वाटले, पण परमेश्वराच्या कृपेने लवकरच त्यांना तारुण्य प्राप्त झाले आणि त्या गर्भवती झाल्या। महादेव आणि पार्वतीच्या आशीर्वादाने त्यांच्या पोटी एक तेजस्वी दिव्य बालक जन्माला आले। त्या बालकाचे नाव धुळीमहांकाळ ठेवले गेले। परंतु हे बालक विलक्षण होते, तो शांत, अबोल, जगापासून अलिप्त, जणू तो या संसारात असूनही नसल्यासारखा। पण आई सिद्धेश्वर असे प्रेमाने हाक मारताच तो प्रतिसाद देत असे, जणू त्या नावातच त्याचे खरे अस्तित्व दडले होते। काळ पुढे सरकत गेला। एक दिवस शेतात गुरे राखताना त्याला पाण्याच्या झाखाली एक पवित्र शिवलिंग सापडले। त्या बालकाने ते प्रेमाने एका झाडाखाली स्थापित केले। रोज बेलपत्र, फुले, फळे अर्पण करून तो भक्तिभावाने पूजा करू लागला। त्या निरागस भक्तीने महादेव स्वतः प्रसन्न झाले। बाल सिद्धराम समोर जंगमाच्या रूपात ते प्रकट झाले आणि म्हणाले, मी श्रीशैल पर्वतावरून आलो आहे, माझे नाव मल्ल्या आहे। सिद्धेश्वरांनी त्यांना ओळखले। त्यांनी विनंती केली, माझे प्रभू, मला तुमचे खरे रूप दाखवा। बाल सिद्धराम विनंती करताच क्षणात महादेव आपल्या दिव्य रूपात प्रकट झाले। त्या दर्शनाने सिद्धेश्वर भारावून गेले। त्यांनी भक्तिभावाने त्यांच्या चरणी मस्तक टेकवले, त्यांच्या पायांची पवित्र धूळ आपल्या मस्तकावर लावली। त्या प्रेमळ बालकाने महादेवांना हुरडा खाऊ घातला आणि जेव्हा महादेवांनी दहीभाता खाण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा तो धावत घरी गेला। पण परत आल्यावर मल्ल्या तेथे नव्हते। मल्ल्या मल्ल्या अशी हाक देत तो वेड्यासारखा सर्वत्र धावू लागला, पण मल्ल्या त्याला कुठेही दिसत नव्हते। प्रत्येकाला तो विचारत होता, माझे मल्ल्या कुठे आहे? शेवटी थकून व्याकुळ होऊन तो रडत बसला। तेवढ्यात श्रीशैल यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरूंनी त्यांना पाहिले आणि विचारले, का रडतोस बाळा? त्यावर सिद्धेश्वर म्हणाले, माझे मल्ल्या दिसत नाही। श्रीशैल यात्रेकरूंनी त्याला सांगितले, मल्ल्या श्रीशैलमध्ये आहे, आम्ही तिकडे चाललो आहोत। हे ऐकताच सिद्धेश्वर हट्टाने म्हणाले, मीही येतो, आणि ते यात्रेकरू सोबत निघाले। आणि तो बालक त्या एकाच आशेवर हर हर महादेवचा जयघोष करत त्यांच्या सोबत निघाला। दरम्यान संध्याकाळ झाली तरी सिद्धेश्वर घरी परतन आल्याने सुग्गव्वा चिंतित झाल्या। त्यांचे मानसपुत्र बोमन्ना यांना कळले की सिद्धेश्वर श्रीशैल यात्रेला गेले आहे, म्हणून तेही त्यांचा शोध घेत निघाले। श्रीशैल येथे पोहोचल्यावर भव्य मंदिर व पर्वत पाहून सिद्धराम भारावून गेले। यात्रेकरूंनी मल्लिकार्जुन शिवलिंग दाखवून सांगितले, हेच तुमचे मल्ल्या आहे।
पण सिद्धेश्वरांनी प्रत्यक्ष महादेव पाहिले असल्याने त्यांनी त्या शिवलिंगाला मल्ल्या मानले नाही. माझे मल्लया वेगळे आहेत, हे माझे मल्लया नाहीत असे म्हणत तो पुन्हा शोधू लागला. डोंगरदऱ्या, नद्या, मंदिरे सर्वत्र तो फक्त एकच नाव पुकारत होता, मल्लया, मल्लया. बाल सिद्धराम शेवटी निराश होऊन तो डोंगराच्या कड्यावर उभा राहिला. मल्लया शिवाय जगणे नको असे म्हणत तो उडी मारण्यास तयार झाला. आणि त्या क्षणी करुणामय महादेव प्रकट झाले. त्यांनी त्याचा हात धरला, त्याला आपल्या छातीत कवटाळले आणि प्रेमाने म्हणाले, बाळा, तुझा मल्ल्या मीच आहे. ते ऐकताच सिद्धेश्वर अश्रूंनी ओलेचिंब झाले. मला काही नको, फक्त तुम्हीच हवे, असे ते रडत म्हणाले. महादेवांनी त्यांना प्रेमाने समजावले, तुझा जन्म लोककल्याणासाठी झाला आहे, तू परत सोन्नलगीला जा. मी सदैव तुझ्यासोबत आहे. आणि त्यांना सर्व सिद्धी व योगदंड प्रदान केला. त्या दिव्य क्षणी महादेव आणि पार्वती यांनी एकत्र दर्शन दिले. आणि त्या कृपेने धन्य झालेला सिद्धराम परतीच्या मार्गाला लागला. वाटेत त्यांना त्यांचे मानसबंधू बोमन्ना भेटले आणि दोघेही सोन्नलगीकडे परतले.